मी प्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारे प्रेरक नाना जॉन डिसूजा यांचं अभिनंदन करतो. आपल्या युवकांचं आणि जे जे कार्यक्रम झाले खरोखर वाखाणण्यासारखे. आमचे काही पालक उभे आहेत, ते उभे आहेत म्हणून आमची मुलं आज स्वतःच्या पायावर उभी राहिलेत. कष्ट त्यांनी घेतलेले आहेत. आपले जे आजोबा बघितलं ना, त्याचा खांदा बघितलं ना तर बैलासारखा करपलेला होता, पाया होता ते आता गुडघे दुखी काय झाली आहे. चारा डोक्यावर घेऊन हमलगिरी त्यांनी हमलगिरी केली म्हणून आपल्याला चांगले दिवस आले. आणि त्यासाठी आपलं बेडच त्याची बौद्ध वाचन आहे ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे. जगात तुम्ही सगळं काही मिळवा, तुम्ही PhD मिळवा, काही मिळवा, कुठलं पदक मिळवा, आई वडिलांचा आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावर असताना त्यापेक्षा काहीही मोठं नाही. आणि त्यासाठी दिवस साजरे करू नका. आई वडिलांना तुम्ही चांगलं वागवा. आई वडील आहेत म्हणून आपण आहे. आज समाजामध्ये जी मूल्य आहेत त्याचा ऱ्हास होत आहे. हे जी मूल्य गेली की समाज नतभ्रष्ट झाला असं समजा. ही मूल्य राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. आणि म्हणूनच आई वडिलांनो, आजी आजोबांनो, तुम्ही जो त्याग केलेला आहे तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे. तुमची जी श्रद्धा आहे, तुमचे पाय नेहमी देवळात वळतात, तुमचे वळतात. त्यानंतर तुमच्या नातवाचे देखील पाय देवात वळाले पाहिजे. ते देवात गेले ते मोठे होणार. आणि ह्या जगामध्ये आपलं नातं परमेश्वराची जास्त असतं, त्याचं आई वडिलांची, कुटुंबाच्या सगळ्या घटकाशी चांगलं नातं असतं. आणि त्यामुळे जीवनात प्रथम प्राधान्य देवाला द्या. आई वडील देवाच्या ठाई आहेत, त्यांना चांगलं वागवा. मेल्यावर घराला आई वडिलांचं नाव देऊ नका, पुरुषाला देऊ नका. जिवंत आहेत ना तोपर्यंत करा. मेल्यावर काहीही करायची गरज नाही. बघायला कोण नाही, बघायला आहेत त्यांना द्या. मी एका वृद्धाश्रममध्ये गेलो होतो आणि बऱ्याच वर्षा अगोदर त्या वृद्धाश्रममध्ये गेल्यानंतर आहे ना, त्या म्हाताऱ्याला सांगितलं होतं, मुंबईवरून तो म्हातारा आला होता की आपण पिकनिकला चालले. आणि त्यानंतर त्याला त्यामध्ये वृद्धाश्रमात ठेवलं आणि मी त्याच्यावर बोलत होतो, काका बाबा असे हाक मारत होतो. तो माझ्याकडे काही बघत नव्हता. आपल्या भाषेमध्ये एक चांगला शब्द आहे तो घाम जो पिंज जातो. त्याला ना तो बघत होता, मला सोडून माझी मुलं गेली का, तो खिडकीतून बघत होता. त्याला फसवलं. माझ्या प्रिय बंधू, आई वडिलांना जर अशी वागणूक दिली तर आपल्याला पुढे चांगले दिवस येणार नाही. आणि बघा, आपल्या दुधाच्या मनामध्ये सांगितलं आहे, फादरने सांगितलेलं आहे, कोणीही सांगेल, आई वडिलांना जर आपण आपल्या अंतकरणात ठेवलं ना तर तुमच्यासारखा जगातला श्रीमंत दुसरा कोणच नाही. आई वडिलांचे आशीर्वाद आपल्याला मोठे होण्यासाठी आपलं खऱ्या अर्थाने आशीर्वाद आपल्या डोक्यावर देत असतात. आजच्या दिनी आपण सर्व आले. पाऊस काय थांबत नाही, आपण काय थांबत नाही. आपली जिद्द आहे ती देखील चांगली आहे. पाऊस पडू दे. तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा अभिनंदन. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.